नवी दिशा अकॅडमी या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चालू घडामोडी हा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा भाग असून कमीत कमी 10 प्रश्न व जास्तीत जास्त 25 प्रश्न स्पर्धा परीक्षामध्ये विचारले जातात. त्यामुळे या भागाकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं असतं. तर चला मग एक एक प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 1. बँक ऑफ बडोदाच्या अहवालानुसार सर्वाधिक महागाई असलेल्या देशाच्या यादीत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे? तिसऱ्या. बँक ऑफ बडोदाच्या अहवालानुसार जगात सर्वाधिक महागाई असलेल्या देशाच्या यादीत प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे? रशिया. जगात सर्वाधिक महागाई असलेल्या रशियामध्ये महागाईचा दर किती टक्के आहे? 7.5%. बँक ऑफ बडोदाच्या अहवालानुसार भारतात महागाईचा दर किती टक्के आहे? 5.6. खाद्यतेलावरील सवलतीचा आयात दर कोणत्या तारखेपासून कायम ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे? मार्च 2025. भारताची वार्षिक खाद्यतेल आयात किती दशलक्ष टन आहे? 14%. शेतमजुरीसाठी किरकोळ क्षेत्रातील महागाईचा दर नोव्हेंबर महिन्यात किती टक्के राहिला आहे? 60.37%. केंद्र सरकारच्या अहवालानुसार देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक कारागृहांची संख्या आहे? राजस्थान. देशात राजस्थान राज्यात सर्वाधिक किती कारागृहांची संख्या आहे? 146. 2023च्या वर्षात कोणत्या देशाचा क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना मध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा संघ ठरला आहे? भारत. भारतीय क्रिकेट संघाने 2023 या वर्षात आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक किती षटकार ठोकण्याचा विक्रम केला आहे? 250. डॉक्टर सादिक नवाब यांना कोणत्या भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे? उर्दू. खालीलपैकी कोणाला उर्दू भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे? डॉक्टर सादिका नवाब. डॉक्टर सादिका नवाब यांना कोणत्या कादंबरीसाठी उर्दू भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे? राजदेवी की आमराई. डॉक्टर सादिका नवाब ह्या किती वर्षानंतर उर्दू भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणाऱ्या दुसऱ्या महिला लेखिका ठरल्या आहे? 56. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोणत्या कालावधीत आयोजित केला जाणार आहे? 18 ते 25 जानेवारी 2024. भारताकडून ऑस्कर 2024 साठी पाठवण्यात आलेला कोणता चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे? 2018 एव्हरीवन इज हिरो.
भारताकडून ऑस्कर 2024साठी पाठवण्यात आलेला 2018चा एव्हरीवन इज हिरो हा चित्रपट कोणत्या भाषेतील आहे? मल्याळम. भारतातील सर्व प्रमुख भाषांना जोडणारी भाषिणी ही कृत्रिम तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत राबवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे? इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय. केंद्र सरकारने भाषिणी या उपक्रमाच्या अंतर्गत आर्थिक व्यवहार स्थानिक भाषेमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी कोणत्या बँकेसोबत करार केला आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. खालीलपैकी कोणाला जलमित्र पुरस्कार जाहीर झाला आहे? प्राध्यापक डॉक्टर रामचंद्र मुरमंचीकर. आर्किट प्रदेशावर रिकामी जागाचा आजवरचा सर्वात उष्ण उन्हाळा ठरला आहे? आर्कटिक प्रदेशावर रिकामी जागाचा आजवरचा सर्वात उष्ण उन्हाळा ठरला आहे 2023. सन 1900 नंतर 2023 हे कितवे सर्वात उष्ण वर्ष ठरले आहे? 6वे.